नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूयात इयत्ता 11वी सायन्समधले जे काही टॉपिक्स आहेत तो 11वी सायन्सचा सिलेबस आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्णपणे पाहायचा आहे। त्यामधला फर्स्ट टॉपिक जो आहे तो म्हणजे कोणता तर लिव्हिंग वर्ल्ड्स, जी सजीव सृष्टी आहे त्या सजीव सृष्टीमध्ये होत असणारे जे बदल, मग त्यामध्ये एन्व्हायरमेंट असेल, मग त्यामध्ये बेसिकली अबायोटिक थिंग्स असतील, बायोटिक थिंग्स आहेत, अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये लिव्हिंग वर्ल्ड ॲक्च्युली कशाला म्हणायचं, जो सजीव आहे तो सजीव कोणत्या पद्धतीनं आहे, त्या सजीवामध्ये जे असणारे जे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे। पण त्यामध्ये आपल्याला त्याची काय बेसिक प्रिन्सिपल्स बघायचे आहेत। सजीवांची लाईफची जर बघायची असेल तर त्या लाईफची जी काय बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते बेसिक प्रिन्सिपल्ससुद्धा आपल्याला बघायचे आहेत, ठीक आहे। त्याच पद्धतीने आणखी त्याच्यामध्ये काय बघायचं तर हार्बेरियम जर असेल तर हार्बेरियम कोणत्या पद्धतीनं, त्याच पद्धतीने बघा ही जी लाईफ आहे ती लाईफ कोणत्या पद्धतीनं आहे, कशी आहे, हा भाग आपल्याला पूर्णपणे ह्या लिव्हिंग वर्ल्ड या चॅप्टरमध्ये आपल्याला डिस्कस बघायचं। बघा मित्रांनो, याच्यामध्ये जी येणारे जे कंटेंट्स आहेत त्या कंटेंटमध्ये फर्स्टली येतं ते म्हणजे इंट्रोडक्शन, लिव्हिंग वर्ल्ड्स, व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग ॲज वेल ॲज द व्हॉट इज मीन बाय नॉन लिव्हिंग थिंग्स, ज्या बायोटिक थिंग्स आणि ज्या अबायोटिक थिंग्स आहेत हा भाग आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे बघायचा आहे, ठीक आहे। नंतर सेकंड पॉईंटला जो बघायचा तो म्हणजे ग्रोथ, कॅरेक्टर्स ऑफ द ग्रोथ, ठीक आहे। आता बघा लक्षात घ्या, विचार जर करायचं म्हणलं तर अबायोटिक थिंग्स यांची सुद्धा ग्रोथ होत जाते, त्याच पद्धतीनं बायोटिक थिंग्स यांची सुद्धा ग्रोथ होत जाते। मग त्याच्यामध्ये जी चेंजेस आहेत ते चेंजेस आपल्याला याच्यामध्ये बघायचे, ठीक आहे। नंतर पुढे बघायचे तो पॉईंट्स म्हणजे कोणता तर रिप्रोडक्शन, डेफिनेशन ऑफ द रिप्रोडक्शन ॲज वेल ॲज द टाईप्स ऑफ द रिप्रोडक्शन, हा भाग आपल्याला काय करायचा तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे डिटेल्स वाईज आपल्याला पाहायचा आहे। चला मग मित्रांनो, वेळ न घालवता आपण काय करू तर आजच्या ह्या तासाला सुरुवात करूयात। बघा मित्रांनो, फर्स्टली इंट्रोडक्शन जर बघायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम माहिती असायला पाहिजे की लिव्हिंग म्हणजे कोणाला म्हणतो आपण तर जे काही जिवंत आहे, म्हणजे ज्यांची वाढ होते, एक सर्वसाधारण जर सांगायचं म्हणलं तर त्यांची वाढ होत जाते, त्याच पद्धतीनं ते काय करतात तर आपलं जे फूड आहे ते फूड घेतात, म्हणजे त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम प्रोसेस जी आहे ती मेटाबॉलिझम होत जाते। आणि वर्ल्ड म्हणजे काय तर जगामध्ये असणारे सर्व काही लिव्हिंग थिंग, मग त्यामध्ये त्यांचं मेटाबॉलिझम होत जातं, त्यांची ग्रोथ होत जाते, त्याच पद्धतीनं त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंटसुद्धा काय होतं तर त्यामध्ये होत जाते। हे साधे पॉईंट्स आहेत, परंतु लक्षात घ्या काही अबायोटिक थिंग्स यांचीसुद्धा काय होतं तर ग्रोथ जी आहे ती ग्रोथ होत जाते, ठीक आहे। बघा, द अर्थ ॲक्ट्स ॲज अ होम फॉर वाईड रेंज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जर अर्थ पृथ्वी जर बघायची असेल तर ह्या पृथ्वी तलावरती काय आहे तर जास्त प्रमाणामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला ऑब्झर्व होत जातात। मग त्या प्रत्येकाचा जो रोल आहे तो रोल कसा आहे तर एक वेगवेगळ्या पद्धतीनं आहे, त्याच पद्धतीने ते काय करतात तर वेगवेगळ्या हॅबिटॅट्समध्ये त्यांची ड्वेलिंग प्लेस आहे, ठीक आहे। द ऑर्गॅनिझम लिव्ह इन व्हेरियस हॅबिटेट्स लाईक द फॉरेस्ट असतील, माउंटन्स, डेझर्ट, ओशियन, फ्रेश वॉटर बॉडीज, हॉट स्प्रिंग्स, पोलार रिजन्स अँड ऑलमोस्ट एव्हरी प्लेस ऑफ दी अर्थ। लक्षात घ्या, आता मग काय आहे तर त्यामध्ये वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत। मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट जर असतील तर त्यांचे जे हॅबिटॅट्स आहे, त्यांची जी ड्वेलिंग प्लेस आहे, त्यांचं जे राहतं ठिकाण आहे ते सुद्धा कसं आहे तर इट इज अ टोटली डिफरंट। मग सम ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट ऑन दी लिव्ह ऑन दी फॉरेस्ट, some mountains, some desert, oceans, some freshwater bodies as well as some hot springs असतील, त्याच्या पद्धतीने पोलार रिजन्स ॲज वेल ॲज सम ऑलमोस्ट एव्हरी प्लेस ऑफ दी अर्थ। प्रत्येक ऑर्गॅनिझमची प्लेस जी आहे ती प्लेस कशी आहे तर वेगवेगळ्या पद्धतीनं आहे। त्याच पद्धतीने लिव्हिंग थिंग्स शो सर्टन कॅरेक्टर, त्याच पद्धतीने जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत ते काही ठराविक असे कॅरेक्टर जे आहेत ते कॅरेक्टरसुद्धा काय करतात तर ते ठराविक असे पद्धतीचे कॅरेक्टर्स दाखवतात। मग ते जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स काय करायचं तर आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे, ठीक आहे। त्या कॅरेक्टरमध्ये फर्स्टली कॅरेक्टर मेन महत्त्वाचा येतो तो म्हणजे कोणता तर ग्रोथ। लक्षात घ्या, फर्स्ट कॅरेक्टर जो आहे तो म्हणजे कोणता तर ग्रोथ, ठीक आहे। ग्रोथ झाल्यानंतर सेकंडचा जो कॅरेक्टर्स आहे तो कॅरेक्टर्स म्हणजे कोणता तर रिप्रोडक्शन्स, त्यांच्यामध्ये लिव्हिंग थिंग्समध्ये होत असणारं त्यांचं जे रिप्रोडक्शन, त्यांचे टाईप्स वगैरे आपल्याला पुढे बघायचंच आहे। डिटेल्समध्ये एक पॉईंट्स मी पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन करतो
आहे. ठीक आहे. नंतर बघा तिसरा जो आहे तो म्हणजे कोणता तर मेटाबॉलिझम. आणि लक्षात घ्या ह्या मेटाबॉलिझमचे नंतर पुन्हा त्याचे टाईप्स पडण्यात आलेले आहेत, कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम. मग कॅटाबॉलिझम म्हणजे काय आहे, ॲनाबॉलिझम म्हणजे काय आहे, मेटाबॉलिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कोणकोणत्या पद्धतीने होतं हा भाग आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. नंतर फोर्थ कॅरेक्टर जो आहे तो म्हणजे कोणता तर सेल्युलर ऑर्गॅनिझम. लक्षात घ्या फोर्थ कॅरेक्टर जो आहे तो म्हणजे कोणतं तर सेल्युलर ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम कोणकोणत्या पद्धतीने सेल, त्यामध्ये जे असणारे जे वेगवेगळे जे सेल्स आहेत ते सेल कोणत्या पद्धतीनं आहेत हा पॉईंट्स आपल्याला त्यामध्ये बघायचा आहे. ठीक आहे. आणि नंतर लास्ट फिफ्थ पॉईंट जो बघायचा आहे तो म्हणजे कॉन्सियनस. तर लक्षात घ्या ह्याच्यामध्ये काय होत जाणार आहे तर आपल्याला वेगवेगळे जे प्लांट्स आहेत मग त्यामधला जो कलेक्टेड डाटा आहे तो कलेक्टेड डाटा आपल्याला ह्याच्यामध्ये डिटेल्स बघायचा आहे. ठीक आहे. लक्षात घ्या हे 5 कॅरेक्टर्स त्यामध्ये लिव्हिंग थिंग्स मध्ये प्रेझेंट आहे. त्यामधला फर्स्ट जो आहे तो म्हणजे कोणता तर ग्रोथ आहे. ठीक आहे. नंतर सेकंड आहे तो म्हणजे कोणता तर रिप्रोडक्शन, थर्ड इज द मेटाबॉलिझम, फोर्थ इज द सेल्युलर ऑर्गॅनिझम अँड फिफ्थ इज द कॉन्शियसनेस. म्हणजे अशा पद्धतीचे हे काय आहेत तर आपल्याला 5 कॅरेक्टर जे की लिव्हिंग थिंग जे आहेत लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला हे सहजासहजी ऑब्झर्व होत जातात. बघा मग ह्या 5 कॅरेक्टरपैकी सर्वचे सर्व कॅरेक्टर आपल्याला याच्यामध्ये बघायचे. त्यातला फर्स्ट कॅरेक्टर पाहायचा आहे तो म्हणजे कोणता तर ग्रोथ. ठीक आहे. आता बघा ग्रोथ बघण्याआधी त्यामधली ते जर डिफायनिंग जर बघायची असेल, डिफायनिंग प्रॉपर्टी जर बघायची असतील लाईफच्या तर बघा द कॅरेक्टर्स विच हॅज नो एक्सेप्शन इज कॉल्ड एज द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लाईफ. बघा डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लाईफ त्यामध्ये काय तर कॅरेक्टर्स हे जे कॅरेक्टर्स आहेत ह्यांना कोणत्याही पद्धतीनं एक्सेप्शन नसतं असं ना काय म्हणतो आपण तर डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ दी लाईफ. लाईफची डिफायनिंग प्रॉपर्टी असं म्हणतं. अँड लक्षात घ्या ह्याच्यावरूनच ह्या लाईफच्या डिफायनिंग प्रॉपर्टीवरूनच त्यामध्ये काही भाग पडले. त्यातला फर्स्ट ग्रोथ अँड ग्रोथ इज नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी. आता बघा मग त्यातली ग्रोथ जी आहे ते ग्रोथ काय आहे तर नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. बट ॲक्च्युली जर रिझन जर बघायचं असेल तर बिकॉज इन नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ इज ऑब्झर्वड बट दॅट ग्रोथ इज एक्सटेन्सिक. आता लक्षात घ्या जे काही नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय होतं तरी ग्रोथ, मी सुरुवातीला सांगितलं लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ज्या पद्धतीनं ग्रोथ होत जाते त्याच कंडिशननुसार नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा ग्रोथ होते. बरं ओके. मग नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी ग्रोथ आपल्याला ऑब्झर्व होत जाते ती कशी आहे तर त्यामध्ये एक्स्ट्रिन्सिक टाईपची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ आपल्याला त्यामध्ये ऑब्झर्व होत जाते. त्यामुळंच ग्रोथ जी आहे ती काय आहे तर इट इज अ नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लाईफ. ओके. द नेक्स्ट इज द रिप्रोडक्शन इज ऑल्सो नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी. लक्षात घ्या सेम कंडिशन ग्रोथ जसं नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी आहे सेम कंडिशन्स रिप्रोडक्शन इज ऑल्सो नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी. बघा रिझन बिकॉज देअर आर सम एक्सेप्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक मूल अँड वर्कर बी ऑफ दी हनी बी. बघा मग रिप्रोडक्शन काय आहे तर नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. आता बघा डिफायनिंग प्रॉपर्टी कशाला म्हणतो तर सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होत असणार अबायोटिकमध्ये न होणार अशा गोष्टी. मग आता ग्रोथ बघितलं ग्रोथ अबायोटिकमध्ये होत जातं. ठीक आहे. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम होतं पण ती कशी आहे तर एक्स्ट्रिन्सिक टाईपची आहे. रिप्रोडक्शन आता रिप्रोडक्शन ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम होतं पण सर्वच्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन होत नाही. त्यामध्ये एक्सेप्शन जे आहेत ते एक्सेप्शन 2 आहेत. वन इज द मूल अँड द वर्कर बी ऑफ हनी बी. हनी बी मधल्या वर्कर बीज हे काय झाले त्यांच्यामधले एक्सेप्शन्स. म्हणून रिप्रोडक्शन सुद्धा त्यामधले नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी आहे आपण असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यातला फर्स्ट पॉईंट बघूयात, फर्स्ट कॅरेक्टर्स बघूयात ते म्हणजे कोणते तर ग्रोथ. आता हे ग्रोथ कोणत्या पद्धतीने आहे त्याची जी डिफायनिंग प्रॉपर्टी आहे त्याची डेफिनेशन आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रो इन मास अँड इन्क्रीज इन नंबर ऑफ द सेल्स. आता बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे ते सजीव सृष्टी ते काय करतात सजीव जे आहे ते काय करतात त्यांच्या मासमध्ये डेव्हलप करतात त्यांची ग्रोथ होत जाते. ठीक आहे. अँड इन्क्रीज इन नंबर ऑफ द सेल्स. सेल्स जी आहेत नंबर त्यांची साईज काय होते तरी त्यांची जी संख्या आहे ती संख्या वाढत जाते. इन मल्टीसेलर ऑर्गॅनिझम पर्टिक्युलर ग्रोथ ऑकर्स बाय सेल डिव्हिजन और इन्क्रीज इन नंबर ऑफ द सेल्स.
मग आता लक्षात घ्या, मल्टीसेलर ऑर्गॅनिझम जे आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलर ग्रोथ आपल्याला ऑकर्स होत जाते. मग त्यामध्ये कुठले तर सेल डिव्हिजन असेल किंवा इन्क्रीज इन द नंबर ऑफ दी सेल डिव्हिजन महत्त्वाची स्टेप्स आहे. ठीक आहे. इन प्लांट्स ग्रोथ इज कंटिन्युअसली थ्रू आउट लाईफ, व्हाईल इन ॲनिमल्स ग्रोथ गेव लिमिटेड लाईफ किंवा टाईम स्पॅन. लक्षात घ्या, प्लांट्समध्ये ग्रोथ काय आहे तर इट इज अ कंटिन्युअसली आहे, सातत्यानं होत जाते. ठीक आहे. पण ॲनिमलमध्ये काय आहे तर ही जी ग्रोथ आहे त्यासाठी एक ठराविक असा पद्धतीचं काय आहे तर त्याला एक टाईम स्पॅन आहे. म्हणजे एक ठराविक कालावधीपर्यंतच त्यांची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ त्यामध्ये होत जाते. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज द ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाईम द मॉलिक्यूल ऑर्गन्स systems begin to lose their effective working and becomes ओल्ड. बघा लक्षात घ्या, एका ठराविक कालावधीनंतर सर्टन टाइम्स हे जे मॉलिक्युल्स आहेत मग त्यामधले ऑर्गन्स असतील किंवा सिस्टीम्स असतील ते काय करतात तर त्यांची जी इफेक्ट आहेत वर्किंगची जी इफेक्ट्स आहेत ते काय होतं तर एक ठराविक कालावधीनंतर ते काय होतं तर इट बिकम्स दी ओल्ड्स. दिस प्रोसेस इज एजिंग प्रोसेस ऑफ दी बॉडी. आणि ही जी प्रोसेस आहे ते कुठली तर एजिंग प्रोसेस ऑफ दी बॉडीमधली ही प्रोसेस आहे. ओके. देन नेक्स्ट सी द नेक्स्ट पॉइंट इज द नॉन लिव्हिंग थिंग्स लाईक माउंटन्स सँडसन्स ऑल्सो ग्रो इन साईज बट जस्ट accumulating the material on external surface, hence it is extrinsic growth, but in living organism growth is intrinsic. लक्षात घ्या. आता जसं तुम्हाला सांगितलं लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ होत जाते, सेम कंडिशन नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा काय होतं तर ग्रोथ होत जाते. मग त्यामधले एक्झाम्पल कोणते आहेत तर माउंटन्स आहे, सँडसन्स आहेत. ह्यांची जी ग्रोथ आहे त्यांची जी साईज आहे ती साईज काय होतं तर वाढत जाते, इन्क्रीज होत जाते. बट जस्ट बाय अक्युमुलेटिंग द मटेरियल ऑन द एक्सटर्नल सरफेसनुसार त्यांची जी साईज आहे ती साईज काय होतं तर वाढत जाते. सो दॅट्स वाय इन द नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नॉन लिव्हिंग थिंग्स द ग्रोथ इज द एक्सटेन्शन. बट इन केस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ इज द इंट्रिन्सिक. लक्षात घ्या, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी ग्रोथ आहे ती कशी आहे तर आतून होत जाणार आहे. सेल त्याची काय होत जाणार तर एनलार्ज होत जाणार, त्याची जी नंबर्स आहे ते नंबर इन्क्रीज होत जातात. ते कोणते तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. तर इन केस ऑफ द नॉन लिव्हिंग दी साईज ऑर दी ग्रोथ विल बी एक्सटेन्शन. बाहेरच्या बाजूने काय होतं तर त्याची जी ग्रोथ आहे ते ग्रोथ त्याच्यामध्ये होत जाते. ठीक आहे. द नेक्स्ट सी द नेक्स्ट कॅरेक्टर इज द रिप्रोडक्शन. लक्षात घ्या, डेफिनेशन जर विचार करायचा असेल आतापर्यंत तुम्हाला झालेलं आहे रिप्रोडक्शन्स प्रजनन म्हणू शकतो आपण बेसिकली जर सांगायचं म्हटलं तर. आता बघा रिप्रोडक्शन आता ह्याच्यामध्ये शब्दाचा जर अर्थ घ्यायचं म्हटलं तर ह्या ठिकाणी दोन अर्थ होत जाणार आहेत. हा सेपरेट आणि प्रोडक्शन्स. बघा रीचा जर उच्चार जर करायचं म्हणलं तर कुठलं तर अगेन आणि प्रोडक्शन म्हणजे काय तर टू प्रोड्यूस म्हणजे काय होत जाणार तर फॉर्मेशन ऑफ द न्यू प्लांट्स किंवा फॉर्मेशन ऑफ द न्यू स्पेसीज फ्रॉम दिअर पॅरेंट सेल. त्यांच्या पॅरेंट सेलपासून काय होत जाणार तर नवीन स्पेसीज डेव्हलप होत जाणार. मग त्या वेगवेगळे मेथड्स आहेत, ते मेथड्स आपल्याला हळूहळू एक मेथड्स आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे अशांना काय म्हणतो आपण तर रिप्रोडक्शन असं म्हणतो. सरळ साधी लक्षात ठेवण्यासारखी डेफिनेशन आहे तर फॉर्मेशन ऑफ द न्यू स्पेसीज फ्रॉम दी पॅरेंट्स. ठीक आहे. बघा, रिप्रोडक्शन इज द कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय विच न्यू ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्युस्ड सिमिलर टू द पॅरेंट्स सारखेच ऑफस्प्रिंग डेव्हलप होत जाणार, प्रोड्यूस होत जाणार. अशा टाईपची जी प्रोसिजर आहे अशा प्रोसिजरला काय म्हणतो आपण तर रिप्रोडक्शन्स. आणि हे रिप्रोडक्शन्स घडतं बेसिकली कोणामध्ये तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जास्त पद्धती आपल्याला ऑब्झर्व होत जातं. ठीक आहे. मग आता बघा बेसिकली टाईप्स ऑफ द रिप्रोडक्शन जर बघायचे असतील तर इन दिस कंडिशन ह्या टाईप्स ऑफ द रिप्रोडक्शन्समध्ये द रिप्रोडक्शन्स इज ऑफ बेसिकली टू टाईप्स. मग त्यामध्ये कुठलं तर असेक्शुअल रिप्रोडक्शन्स अँड सेकंड इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन्स. Okay, now see the first asexual reproduction. The asexual reproduction requires only one parent. Listen carefully. The asexual reproduction requires only one parent and no sex cells are involved. आता ह्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन्समध्ये काय तर फक्त एकच पॅरेंट त्यामध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. ओनली वन पॅरेंट त्यामध्ये प्रेझेंट असतो आणि याच्यामध्ये सेक्स सेल जे आहेत ते त्याच्यामध्ये
इन्व्हॉल्व होत नाहीत. नो सेक्स सेल्स आर दी इन्व्हॉल्वड. सेम त्याच्यासारखंच फक्त जरा त्यामध्ये थोडं वेगळं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता लक्षात घ्या, सेक्शुअल रिप्रोडक्शन जर बघायचं असेल तर द सेक्शुअल रिप्रोडक्शन रिक्वायर्स 2 पॅरेंट्स अँड इन्व्हॉल्व सेक्स सेल्स. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये वरच्या याच्यामध्ये ॲबसेंट आणि दुसऱ्या याच्यामध्ये प्रेझेंट. ठीक आहे, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे तर 2 पॅरेंट सेल त्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्यामध्ये सेक्स सेल जे आहेत ते सेक्स सेल काय असतात ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत जातात. अशा पद्धतीनं ह्या रिप्रोडक्शनचे किती टाईप्स आहेत तर बेसिकली द रिप्रोडक्शन्स आर ऑफ द 2 टाईप्स. वन इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन्स. ओके, नाव सी द टाईप्स ऑफ द रिप्रोडक्शन इन शॉर्ट्स. ओके, त्यामध्ये 2 टाईप्स आहेत बेसिकली बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन रिक्वायर्स 2 पॅरेंट्स अँड इन्व्हॉल्व सेक्स सेल्स. त्यामध्ये 2 पॅरेंट्स गरजेचे असतात. ठीक आहे, आणि सेक्स सेल त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय तर रिक्वायर ओनली 1 पॅरेंट सेल अँड नो सेक्स सेल आर दी इन्व्हॉल्वड. मग त्यामध्ये काय तर ओनली 1 पॅरेंट सेल आणि सेक्स सेल त्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर बडिंग आहे, फ्रॅगमेंटेशन, स्पोर फॉर्मेशन हे झाले एक्झाम्पल. ठीक आहे, बघा मित्रांनो, असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या नंतर पुन्हा काही पार्ट्स पडले. ठीक आहे, आता बघा त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन जर घडत असेल तर त्यामध्ये बेसिकली बायनरी फिशन, बडिंग, देन स्पोर फॉर्मेशन, फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन ह्या स्टेप्स आहेत. लक्षात घ्या, बायनरी फिशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, फ्रॅगमेंटेशन अँड द रिजनरेशन. ठीक आहे, आणि त्याच पद्धतीने त्यामध्ये एक टाईप्स आहे तो म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आणि ह्या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे 4 पार्ट्स पडतात. ठीक आहे, त्यामधला फर्स्ट जो आहे तो म्हणजे कोणता तर बाय स्टेमच्या मार्फत होत जाणारा, बाय अंडरग्राउंड स्टेम, बाय लिव्ज अँड बाय दी रूट्स. अशा पद्धतीने काय आहे तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या नंतर पुन्हा 4 पार्ट्स आपल्याला याच्यामध्ये ऑब्झर्व होत जातात. आणि असेक्शुअलची टोटल बायनरी फिशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे 4 पार्ट्स नंतर पुन्हा बाय दी स्टेम्स असेल, बाय अंडरग्राउंड स्टेम असेल, बाय लिव्ज असेल किंवा बाय रूट्स. अशा पद्धतीने ह्याचे जे टाईप्स आहेत ते टाईप्स आपल्याला ह्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, तर बघा हे रिप्रोडक्शन जर पाहायचं असेल तर त्या रिप्रोडक्शनचे काय करायचं तर आपल्याला जसे टाईप्स बघितले त्याच पद्धतीने काही कॅरेक्टर जे आहेत ते कॅरेक्टर आपल्याला त्यामध्ये बघायचे. ठीक आहे, बघा, फंजाई स्प्रेड अँड मल्टिप्लाय बाय प्रोड्युसिंग मिलियन्स ऑफ द असेक्शुअल पोर्स. सम फंजाई द फिलामेंट्स, अल्गी अँड प्रोटोनेमा मॉसेस मल्टिप्लाय बाय फ्रॅगमेंटेशन. आता बघा त्यामधले काही जे फंगल मेंबर्स असतात ते काय करतात तर प्रोड्यूस असेक्शुअल स्पोर काय होतं तर ते प्रोड्यूस होत जातं. ठीक आहे, त्याच पद्धतीनं काही जे फंजाई मेंबर असतात त्यामध्ये फिलामेंटस अल्गी असतील किंवा प्रोटोनेमा असतील किंवा मॉसेस असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन कोणत्या पद्धतीनं तर फ्रॅगमेंटेशन. आता बघा, फ्रॅगमेंट म्हणजे काय तर लहान दोरा होत जाईल. ठीक आहे, म्हणजे त्यांची तुकडे आहेत ते तुकडे काय होते तर त्यामध्ये पडतात आणि त्या तुकड्याच्या आधारे त्या फ्रॅगमेंटच्या आधारे त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होत जाते. ठीक आहे, द नेक्स्ट पॉईंट इज द इन ईस्ट अँड हायड्रा बडिंग ऑकर्स टू प्रोड्यूस न्यू ऑर्गॅनिझम. ईस्ट सेल असतील किंवा हायड्रा असतील तर त्यामध्ये बडिंग टाईपचं जी रिप्रोडक्शन्स आहेत ते रिप्रोडक्शन आपल्या ह्याच्यामध्ये ऑब्झर्व होत जातं. ठीक आहे, व्हाईल इन प्लॅनेरिया प्लॅटफॉर्म regeneration of fragmented body part takes place. These parts in turn grows as a new organism. मग त्याच पद्धतीनं प्लॅनेरिया जर असेल तर त्याला आपण बेसिकली काय म्हणतो आपण तर फ्लॅटवॉर्म. त्याचं काय होतं तर तो रिजनरेशन ऑफ द फ्रॅगमेंटेड बॉडी, जी कट झालेली जी बॉडी आहे त्याचं रिजनरेशन होत जातं आणि त्या ठिकाणी काय होतं तर जो पार्ट कट झालेला आहे तो पार्ट काय होतं तर त्यामध्ये डेव्हलप होत जातो आणि नंतर त्या पार्टपासून काय होतं तर जो नवीन ऑर्गॅनिझम आहे तो नवीन ऑर्गॅनिझम त्यामध्ये डेव्हलप होत जातो. ठीक आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, अल्गी अँड अमिबा रिप्रोड्युस्ड बाय इन्क्रीज इन नंबर ड्यू टू सेल डिव्हिजन. आता लक्षात घ्या, जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत अशा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर त्यामध्ये कोणतं तर बॅक्टेरिया आहे, अल्गी आहे, अमिबा आहे. त्याचं जर रिप्रोडक्शन जर व्हायचं असेल तर त्यांचा जो नंबर आहे ज्यावेळेस सेल डिव्हिजन प्रोसिजर होत जाते त्यावेळेस त्यांच्या नंबरनुसार काय होतं तर यांचे जे रिप्रोडक्शन्स आहेत ते रिप्रोडक्शन त्यामध्ये होत जातं. ठीक आहे, ॲज वेल ॲज सम ऑर्गॅनिझम लाईक मूल, स्टराईल वर्कर बी, इनफर्टाईल ह्युमन कपल,
डू नॉट रिप्रोड्यूस, हेन्स रिप्रोडक्शन इज नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी. इथं पॉईंट सिद्ध झालं, लक्षात घ्या. जसं की आपलं मॅथ्स असतं त्यामध्ये सिद्धता आपल्याला सिद्ध करावी लागते. त्या पद्धतीनं आपण सुरुवातीला काय सांगितलं तर ग्रोथ काय आहे तर नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. सेम कंडिशन रिप्रोडक्शन इज ऑल्सो नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी. का तर ह्याचं रिझन इथं आहे बघा. सम ऑर्गॅनिझम लाईक मूल असतील किंवा स्टराईल वर्कर बी असतील, इनफर्टाईल ह्युमन कपल्स असतील, ते काय करतात तर डू नॉट दी प्रोड्यूस, ते रिप्रोड्यूस होत नाहीत. सो द रिप्रोडक्शन इज अ नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी. त्यामुळंच काय करतो तर ह्या रिप्रोडक्शनला काय म्हणतो आपण तर नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी असं म्हणतो. त्याचं रिझन हे आहे मित्रांनो. रिप्रोडक्शनला नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी का म्हणतो तर त्याचं रिझन जे आहे ते रिझन ह्या पद्धतीनं आहे. ठीक आहे. मग बघा आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण तर 2 पॉईंट्स बघितले. त्यामध्ये ग्रोथ ॲज वेल ॲज द रिप्रोडक्शन जी होत जातं त्याचे जे कॅरेक्टर्स आहे की नाही, त्यामध्ये ग्रोथ नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी आहे लाईफची. सेम कंडिशन रिप्रोडक्शन सुद्धा नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी आहे लाईफची. हे 2 कॅरेक्टर जे आहेत ते कॅरेक्टर्स आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचं पार्ट्स बघूयात. ठीक आहे. धन्यवाद.